ताई कितीही खा, कसंही खा, कितीही व्यायाम करा, कितीही चालायला जा, काहीही करा, वजन काय जागचं हालत नाहीये. असं तुम्ही मला कमेंट करता. नक्की काय करू, काय नको असं तुम्हाला होतं. तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो, जसा की माझा झाला होता. पण तोच कॉन्फिडन्स वरती माझा आला किंवा तोच कॉन्फिडन्स माझा अप झाला कारण की मी माझा वेट लॉस केला. आता मी माझा जेव्हा 16 किलो माझं जे मी वजन कमी केलं, त्यावेळेला मला सुद्धा काही ठिकाणी प्रॉब्लेम आले. म्हणजे मला पण वजन कमी करायला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला काय करू आणि काय नको असं झालेलं. आणि ज्यावेळेला आपलं वजन अति प्रमाणात वाढतं आणि कोणीतरी आपल्याला जेव्हा बोलतं की तुझं वजन खूप जास्त झालंय किंवा काहीतरी थट्टा उडवली जाते, त्यावेळेला आपण पेटून उठतो. आपण पेटून तर उठतो, पण नक्की काय करावं ते सुचत नाही, कुठून सुरुवात करावी ते समजत नाही. सगळ्यात महत्त्वाचं होतं ते आपल्याला लागलेल्या आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या काही सुटत नाही. आता आज मी तुम्हाला असेच 10 पदार्थ सांगणार आहे की जे 10 पदार्थ अगदी कमी प्रमाणात किंवा नाही घेतले काही पदार्थ तरी आपल्या शरीरावर त्याला काही फायदा होत नाही. म्हणजे त्या पदार्थांमुळे आपल्या शरीराला काही सुद्धा फायदा होत नाही. तर त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या मॉम्स किचन या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, सॉरी, तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण ऐका. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे जे 10 पदार्थ आहेत जे की कमी प्रमाणात किंवा नाही खाल्ले तरी चालतात आणि ज्याच्यामुळे मी माझं 16 किलो वजन 6 महिन्यामध्ये कमी केलेलं आहे. ते पदार्थ सांगण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमच्या शरीराला जेवढी पाण्याची गरज आहे तुम्ही पाणी तेवढं पिलं पाहिजे. तुमचं शरीर ॲक्टिव्ह असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. या गोष्टी खायच्या सोडल्या म्हणजे सगळ्याच गोष्टी सोडल्या असं होत नाहीत. आणि या गोष्टींमुळे आपल्याला 1% सुद्धा फायदा मिळत नाही. यातल्या काही गोष्टी आहेत ज्या की आपल्या चवीसाठी आपण खातो किंवा त्यांना थोडेफार फायदे होतात, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपल्याला काही सुद्धा फायदा होत नाही. सगळ्यात पहिला पदार्थ आहे आणि जो सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ आहे तो म्हणजे साखर. साखरेमुळं शरीराला काही मिळत नाही, उलट साखरेमुळं काय होतं, आपलं शरीर सुजल्यासारखं दिसतं, आपल्या शरीरावर सूज येते. महत्त्वाचं म्हणजे साखरेचा पदार्थ खाल्ल्यानंतर जर आपण हाय प्रोटीन किंवा चांगला नाश्ता केला तर आपल्याला जेवढ्या वेळानं भूक लागते त्याच्यापेक्षा जास्त आधी आपल्याला साखरेनं भूक लागते. म्हणजे साखरेनं लवकर भूक लागते, क्रेविंग्स वाढतात आणि अति खाणं होतं आणि अति खाण्यामुळे आपलं जास्त वजन वाढतं. त्यामुळं साखर कमी प्रमाणात 0 प्रमाणात घेतली तरी काही शरीराला त्याचा फायदा नाहीये, त्यामुळे नाही घेतली तरी चालते. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मीठ. मिठाचं काम काय आहे? आपल्याला आयोडीनयुक्त मीठ तर खायचंय, पण मिठाचं काम काय आहे? भाजीची चव वाढवणं. मग भाजीची चव वाढवेपर्यंत किंवा भाजीची चव येण्यासाठी आपण मीठ खातो तेवढंच मीठ खायचंय. एक्स्ट्राचं मीठ म्हणजे सलादवर मीठ घे, जी की वाईट सवय असते खूप जणांना, जी की वाईट सवय होती, मला स्वतःला ही वाईट सवय होती. काही टाकलं की त्याच्यावर मीठ टाकून खा, नुसतंच मीठ खात बस, त्या लोणच्याचा खार खात बस, एखाद्या वेळेस भात केला की त्याच्यावर वरून मीठ टाक, दूध टाक. हे वरून मीठ खाण्याची पद्धत आहे ना, अगदी चुकीची आहे. ही छोटीशी एक सवय बदलून बघा तुम्ही वरून मीठ घेण्याची. तुमचं वजन कमी होण्याच्या आधी तुमच्या अंगावरची सूज कमी होईल, तुमच्या शरीरामध्ये जे पाणी धरून ठेवलेलं असतं ना ते पाणी कमी होईल. त्यामुळं मीठ. तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे मैदा. मैद्याचाही असा आपल्याला काही फायदा नाहीये. मैदा खात नाही आपण असं नाही. मैद्याचे जास्त करून आपण दिवाळीमध्ये पदार्थ खातो तेव्हा आपलं शरीर वेगळं असतं. त्यावेळेला आपण दिवाळीमध्ये कसं होतं, थंडी असते आपल्याला, तो जो त्यावेळेला जे पचनक्षमता आपली असते ती चांगली असते. म्हणजे त्यावेळेला काय आपल्याला त्रास होत नाही, जे की उन्हाळा आणि पावसाळ्याच्या कंपॅरिझनमध्ये. त्यामुळे त्यावेळेचे पदार्थ ते चालतात कारण ते आपण वर्षातून एकदा खातो. आता कसं झालंय, आता आपल्याकडे सगळ्यांकडे सगळं अवेलेबल असतं, सगळ्यांकडे सगळ्या सोयी आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या घरी पहिलं कसं आपल्या आईवडिलांच्या घरी मैदा खात नव्हते का, खायचे, पण कधी खायचे? फक्त आणि फक्त दिवाळीमध्ये, बरोबर आहे. तसं मैद्याचा आपल्याला दुसरा काहीही फायदा नाही आहे, त्यामुळे मैदा नाही खाल्ला दिवाळी सोडून तरी चालतो. आता चौथा पदार्थ आहे तो म्हणजे तळण. काहीतरी क्रेविंग झाली, 4 चिप्स तळून खा. काहीतरी क्रेविंग झाली, 4 भजी तळून खा. क्रेविंग झाली, बटाट्याची भजी तळून खा. क्रेविंग झाली, वडे तळून खा. अशा क्रेविंग्स होतात आपल्याला काहीतरी तळून खाण्याचे. हे तळण सुद्धा खूप धोकादायक आहे. आता तुम्ही म्हणाल तुला होत असतील तर हो, मलाच स्वतःला ह्या क्रेविंग्स व्हायच्या आणि अजूनही होतात. होत नाही असं नाही, क्रेविंग होतात आपल्याला, पण त्याच्यावर कंट्रोल कसा ठेवायचा हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 1 ग्लासभर पाणी प्यायचं,
जवस खायची आणि 1 ग्लासभर पाणी प्यायचं आणि मग बाहेर चालायला जायचं. क्रेविंग ऑटोमॅटिक जाते. आपलं मन आपल्यासमोर जर पिझ्झा ठेवलेला असेल आणि आपल्याला सांगितलं की तो तुम्ही खायचा नाही, तर आपल्याला कंट्रोल होणार नाही, बरोबर आहे काय? म्हणून बाहेर पडायचे, क्रेविंग्स कमी होतात. त्यामुळे तळण तळण हा पदार्थ असा आहे. आता आत्ता आपल्याकडे आलेले आहेत सण आणि सणांमध्ये तळण बनवलं जातं. मग ते तळण खायचं नाही का? तसं तळण खायचं, कारण आपण रोज रोज नाही खाते. रोज रोज ह्या गोष्टी रोज रोजच नाही खायच्यात. असं तुम्हाला कन्फ्युजन होण्यासाठी मी होऊ नये म्हणून सांगते की ह्या गोष्टी सारख्या सारख्या रोज रोज नाही, कधीतरी खाणं आणि सारखं सारखं खाणं ह्याच्यात फरक असतो. त्यामुळे चौथी गोष्ट झाली तळण. आता पाचवी गोष्ट, पॅकेटमधले कोणत्याही गोष्टी, पॅकेटमधले चिप्स असो, पॅकेटमधले ते कुरकुरे असो, पॅकेटमधले अजून ते काय 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 असतं, आपण आणतो चटपटीत शेव भुजिया वगैरे खातो, ते पॅकेटमधले जे तळलेले पदार्थ असतात ना, ते सुद्धा खायचे नाहीये. आपण काय करतो, त्याच्यावर वाचतो की ह्याचं काय 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 लिहिलेलं असतं, लेस ऑइल किंवा असं फ्राय केलेलं आहे, शालो फ्राय, असे पदार्थ ते फ्रायच केलेले असतात. ते टिकतात म्हणजे ते तेल वापरलेलं असतं. कमी तेलाचा पदार्थ कधीच टिकत नाही. मी तुम्हाला आधी सांगितले, मी कमी तेलाच्या भाज्या करायचे. आता नाही मी एवढ्या कमी तेलाच्या भाज्या करत, कारण आता मला समजलेलं आहे की कसं आपल्याला स्वतःला कसं मेंटेन ठेवायचं समजलंय. त्यामुळे पण सुरुवातीला मी कमी तेलाच्या भाज्या खात होते, कारण मला तेल अतिच प्रमाणात वापरायची सवय होती. आता मी नॉर्मल ह्याच्यामध्ये आलेले, कधी जास्त झालं, कधी तेल कमी वापरते, कधी होतं म्हणजे ॲडजस्ट होतं. आपल्याला स्वतःला एकदा समजायला लागलं ना, आपल्याला वजन कमी करताना काय कसं कसं करायचं, ॲटोमॅटिक सगळं होत जातं. आता 6वा पदार्थ आहे तो म्हणजे पॅकेटमधले ज्युसेस. तुम्हाला ज्यूस पिऊ वाटतोय ना, तुम्ही एखाद्या फळाचा ज्यूस आणून प्या. तुम्हाला ज्यूस पिऊ वाटतोय ना, तुम्ही घरात लिंबू सरबत प्या, कमी साखरेचं प्या, अगदीच खूप क्रेविंग होतील. पण बाहेरचा ज्यूस, पॅकेटमधला ज्यूस, कोणत्याही ब्रँडचा असू द्या, बाहेरचा ज्यूस पिणं टाळा. ते तोंडाला चव आपल्याला छान येते, छान आपल्याला थंड वाटतं, पोटाला बरं वाटतं आपल्याला. काय काय ज्युसेस म्हणतात की पोटातलं पचतं, काय काय ना काय काय होतं असं. पण तुम्ही पॅकेटमधलं जेवढं नॅचरल गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल ना, तुम्ही कोणतीही गोष्ट आयुष्यात कोणतीही गोष्ट असू द्या, थोडंसं नॅचरल नॅचरल बघायला, म्हणजे जे नॅचरल असेल ना ते कधीही आपल्याला बघा त्यानं आपल्याला काही तोटा होत नाही. आणि जे की खूप ब्रँड हे असं तसं तसं असतं आणि मग ते एक दिवस सापडतं. तर तुकाराम मुंडे सर बघा एक 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 शोधून काढतात. त्यामुळे जेवढं काय ना तेवढं तुम्ही नॅचरल वागायला सुरुवात करा. जेवढं तुम्ही तसं बघणार, तुमचं आयुष्य चांगलं होणार, तुम्ही जास्त जगणार आणि आपल्याला आपल्या मुलांसाठी जास्त जगायचंय. पहिल्यासारखं म्हणायचं नाहीये की मी लवकर वर वगैरे जाईल, कशाला जायचंय आपलं जर आयुष्य सुखकर असेल किंवा आपल्याला आपल्या आयुष्य आणि आहे ते आयुष्य पण चांगलं आहे असंच मानायचंय, तर आपल्याला आपल्या मुलांसाठी जास्त जगायचंय ना, तर जेवढं नैसर्गिक किंवा नॅचरल करता येईल ना तर ते करायचंय. तर ज्युसेस थोडेसे बाहेरचे आहेत ते घ्यायचे नाहीयेत. हा आहे 6वा पदार्थ. आता 7वा पदार्थ म्हणजे आता गावाकडे राहणाऱ्यांचं तरी ठीक आहे, त्यांना दिसत नाही, म्हणजे शहराकडे राहतात, जसं की मी पण पुण्यातच राहते. आता माझंही कसं व्हायचं, ऑफिसमुळे मी बाहेर जायचे नाही, अजिबात नाही. मी खूप वर्ष अन्वीमुळं म्हणजे लहान मुलं असल्यामुळं आणि ऑफिसमुळं बाहेर पडलेली नाही. पण जेव्हा पण आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला हॉटेलात जे बाहेर फास्ट फूड दिसतं, फास्ट फूड 7वा जो पदार्थ आहे तो म्हणजे फास्ट फूड. बाहेरचं दिसलं की मला सुद्धा स्वतःला मोह आवरत नाही. म्हणजे माझं असं आहे, आता तुम्ही मला आला माझ्या समोर आणि मला बाहेर घेऊन गेला आणि समोर जर दिसलं काहीतरी मस्त तर मी खाणार. मग ह्याच्यावर कंट्रोल ठेवायला लागतो जेव्हा वजन कमी करायचे तेव्हा. आता तुम्ही म्हणाल तुला स्वतःचा कंट्रोल नाही आणि तू आम्हाला कसा कंट्रोल ठेवायला सांगते. मी केलेलं आहे वजन कमी, मी केलेलं आहे वजन कमी. तुम्हाला करायचंय ना तर तुम्ही हे फॉलो केलेच पाहिजे. तुम्ही म्हणाला तर तुझं कमी वजन झालंय म्हणून सांगते आणि तू खात नाही का? मी खाते, पण कशा लिमिटमध्ये खाते तुम्हाला पण माहिती आहे. तर मी भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हळूहळू व्हिडिओ येत राहतील. वेट लॉस जर्नी सुद्धा मी स्टार्ट करेल, पण भरपूर जणांचे उपवास आहेत, त्यामुळे कोणी वेट लॉस जर्नीला स्टार्ट होईल का किंवा सुरुवात करेल का हे मला माहित नाही. तुम्ही कमेंट करून सांगा की कधीपासून. तुम्ही सांगाल त्याच्या आठवडाभर आधी मला तयारी करावी लागते, कारण मला ऑलरेडी जे रेकॉर्डिंग घ्यावे लागतात तेव्हा मी तुम्हाला म्हणजे कसं एक पण दिवसाचा गॅप होणे, आधीमध्ये सण येतो, कुणी पाहुणे येतात, त्यामुळे गॅप पडू शकतो, म्हणून मी रेकॉर्डिंग आधी स्टार्ट करते, नंतर तुम्हाला दाखवते. त्यामुळे तुम्हाला वेट लॉस जर्नी स्टार्ट करायची असेल तरी कमेंट करून सांगा. आपण 1 सप्टेंबरपासून करायची का, म्हणजे मी तयारीला आत्तापासून लागते, हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचे. अजिबात सुद्धा स्किप करायची नाही, कमेंट नक्की करायची. आता 7 पदार्थ झाले, आता मी लिहूनच ठेवलेत बरं का. आता 8वा पदार्थ जो आहे ना तो म्हणजे बेकरीचे पदार्थ.
आता तुम्ही म्हणाल बेकरीचे पदार्थ, बेकरीचा कोणताही पदार्थ घ्या, बिस्किट घ्या, खारी घ्या, बटर घ्या, टोस्ट घ्या, केक घ्या, ब्रेड घ्या, मैदा. बेकरीचा पदार्थ म्हणजे मैदा. तिथं नो व्हीट म्हणू काय, नो मैदा म्हणू, काय म्हणू प्रोसेस केलेलं आहे ना, बेकरीचं खायचंच नाही. खायचंच नाही म्हणजे तुम्ही म्हणाल आता तुम्ही आपल्या मनात लगेच प्रश्न येतो, कारण आपण फॅमिलीमध्ये राहतो. आता माझ्या घरी मिसळपाव केला जातो, काल पावभाजी केली होती पण लिमिटमध्ये खायचं. ह्या गोष्टी आपण रोज नाही ना खातो, रोज रोज नाही खायचं. आपला प्रश्न काय आहे किंवा आपलं काय आहे महत्वाचं, रोज 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 नाही खायचं. आपल्याला सारखं जे असतं ना दिवसभरात हे खा ते खा, त्याच्यासाठी बेकरीचे पदार्थ आठवड्यातून एकदा बेकरीचे पदार्थ चालतात. आपण रविवारी सगळे घरी असतो एकत्र. हां, पण आता पावभाजी केली ना, सपोज बाउल भरून भाजी खायची, आधी चांगली बाउल भरून आणि मग पाव खायला सुरुवात करायची. 1 ते 1.5 पावाच्या वर पाव जातच नाही. नंतर आपल्याला कशी सवय असते 7-8 पाव खा, मग ते फायद्याचं नाही आहे शरीराला. त्यामुळे तळलेले बेकरीचे पदार्थ हे कमी खायचे. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 9वा पदार्थ म्हणजे जास्त तेल घातलेले जे पदार्थ असतात, म्हणजे पुरी. आता पुरी करण्याच्या पण पद्धती असतात. कधी कधी पुरीला तेल राहत नाही, कुणाकुणाच्या पचपचीत अशा पुऱ्या असतात. असं आपलं करायचं परफेक्ट पद्धतीनं. मी म्हणत नाही की त्या एअर फ्रायरमध्येच करा, एअर फ्रायरमध्येच पुरी करा, असं काही नाही. पण आज भजी केली, उद्या पुऱ्या केल्या, छोले भटुरे केले, परत त्याच्यानंतर काय केलं, अजून काय केलं, मस्त बटर लावून मोठे मोठे जास्त बटर घातलेले पराठे केले, भरपूर तेलामध्ये काहीतरी अंड्याची भुर्जी केली. अयो सॉरी श्रावणी सॉरी, भरपूर तेलामध्ये असं काहीतरी, म्हणजे मला सांगायचं की भरपूर तेलामध्ये जे असं आपण करतो ना भरपूर तेल घालून, ते कमी करायचं. ते कमी करायचं. आणि 10वा जो पदार्थ आहे सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात जास्त खाल्ला जातो, जो मी सगळ्यात जास्त पहिल्यापासून खाते, तो म्हणजे फरसाणा आणि शेव. आता तुम्ही म्हणाल फरसाणा आणि शेव कसं, कोणतीही गोष्ट घ्या, मसाले भात खाल्ला त्याच्याबरोबर मला शेव खायची सवय, पोहे घेतले त्याच्याबरोबर शेव घ्यायची सवय, मिसळ बनवायची म्हणलं त्याच्यात शेव फरसाणा आला, परत त्याच्यानंतर काय आला, आपण असतो तो बेसनाचा पण तेल असतं त्याच्यामध्ये. आणि अजून आपण भरपूर ठिकाणी, मला फरसाणा खाण्याची, भेळ बनवून खाण्याची भरपूर सवय. भेळ खायची ना खायची, फक्त फरसाणा कमी वापरायचा. मिसळ खायची आहे ना खायची, मटकी जास्त खायची, असं करायचं. पोहे खायचेत ना अगदी थोडीशी शेव टाकायची. ह्या आपल्याला वाटतं, असं नाही का, फक्त वाटत असतं आपल्याला काय होतंय त्यानं, पण ह्यानंच होत असतं, खरं ह्यानंच होत असतं. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, याला भरपूर ऑप्शन असतात. बदामच खावेत कोणी सांगितलेत, शेंगदाणे खा, अगदीच गोडाची क्रेविंग झाली खजूर खावं, अगदीच काहीतरी मिठाचं मस्त खाऊ वाटलंय, चटपटीत असं खाऊ वाटलंय, तिखट मिठात भाजलेले मखानी खाऊ शकतो. अगदीच खूपच क्रेविंग झाली तोंडाला असं चिप्स वगैरे खाण्याचे, आपले पॉपकॉर्न खाऊ शकतो. भरपूर ऑप्शन्स असतात. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे. जास्त बोर झालं असेल तरी कमेंट करायची. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे. 1 सप्टेंबरपासून जर वेट लॉस जर्नी चालू करायची असेल तरी सुद्धा कमेंट करायची, म्हणजे मला आत्तापासून तयारीला लागता येतं. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे. थँक्यू, बाय बाय.